आपण जर पाहिलं असेल पोलीस भरतीसाठी 17,500 पदं होती. 17,500 पदभरतीसाठी किती लाख मुलं आली इथे? 17.5 लाख 18 लाख तरुण इथे आले मुंबईमध्ये. अनेक जिल्ह्यांमध्ये हे देखील आंदोलन झालं की तुम्ही पावसाळ्यात काय ह्या भरत्या घेताय, काय ह्या टेस्ट घेताय. पण सगळं न ऐकता त्यांना इथे बोलवलं गेलं आणि बोलवल्यानंतर मरीन ड्राईव्हवर झोपायला लावलं, जोगेश्वरीमध्ये पुलाच्या खालती, उड्डाण पुलाच्या खालती झोपायला लावलं. हीच परिस्थिती आहे. तरुणांची देखील हीच परिस्थिती आहे. महिला पोलिसांची देखील हीच परिस्थिती आहे. बरं, जे पोलीस आहेत त्यांच्यासाठी आमचं महाविकास आघाडीचं सरकार जे होतं 650 कोटी पोलीस हाऊसिंगसाठी आपण तिथे अर्थसंकल्पात आपल्या आणलं होतं. त्यानंतर 1 रुपया देखील ह्या पोलीस हाऊसिंगसाठी कुठेही आला नाही या सरकारमध्ये. पण आज परिस्थिती आपण पाहतो. वेदांता फॉक्सकॉन गेलो कुठे? एअरबस टाटा गेलो कुठे? बल्क ड्रग पार्क गेलो कुठे? मेडिकल डिव्हाइस पार्क गेलो कुठे? सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क गेलो कुठे? हे सगळं चाललं असताना आता भीती अशी आहे की जर ह्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं तर ह्यांचं मंत्रालय देखील गुजरातमध्ये नेतील, सुरत किंवा अहमदाबादला. आज ही लढाई जी आहे ही महाराष्ट्र विरुद्ध गुजरात नाहीये. आज ही लढाई मराठी विरुद्ध गुजराती नाहीये. पण आज ही लढाई जे महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत त्यांच्या विरुद्ध आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबद्दल आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या आत्माबद्दल आहे. आणि आज मी तुम्हाला विचारत आहे की पुढच्या काही काळांमध्ये 2, 3, 4 महिने जेवढेही राहतील आपल्या आता उरलेले ह्या खोके सरकारचे, आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल. आपण विखुरले जाणार आहोत का? आपल्या महाविकास आघाडीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. आपण विखुरले जाणार आहोत का? आपल्या धर्मांमध्ये, मग हिंदू मुस्लिम असेल, शीख आणि दुसरे कुठचे धर्म असेल, आपल्यामध्ये भांडणं गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, तेढी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. आपण भांडणार आहोत का? आपल्या समाजामध्ये, मग मराठ्यांमध्ये